मैत्रिणींनो, आज आपण बोलावलंय वैद्य मीनल भावे यांना आणि त्यांच्याकडून आपण आपल्या आयुष्यात येणारे महत्त्वाचे जे टप्पे आहेत आणि त्यावेळी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची आणि त्या टप्प्यामध्ये समुपदेशनाचं नेमकं काय कार्य आहे याविषयी जाणून घेणार आहोत. वैद्यकीय सल्ला त्या आपल्याला देणार आहेतच, पण त्याचबरोबर त्या समुपदेशकही आहेत. त्यामुळे या दोन्ही अनुषंगाने आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि मला वाटते ह्या चर्चेतून आपल्याला खूप काही चांगलं जाणून घेता येईल की आपल्यामध्ये जे बदल होतात त्यावेळी कसं रिॲक्ट व्हायचं आणि नेमके काय करायची गरज आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. धन्यवाद. स्त्रीच्या आयुष्यात येणारे महत्त्वाचे टप्पे आणि यामध्ये अर्थातच पहिला टप्पा जो येतो तो म्हणजे त्या मुलीला किंवा स्त्रीला पाळी येते, तो पहिला टप्पा असतो. तर या टप्प्याविषयी काय सांगाल? नेमके शारीरिक मानसिक काय बदल घडतात? मुळात स्त्रीच्या आयुष्यामध्ये पाळी येणं हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होतो, जिथे तिचं स्त्रीत्व हे अधोरेखित केलं जातं. हा पूर्णपणे हार्मोनल चेंज असतो. हार्मोन्स जे तुमच्या शरीरावर काम करतात त्याचप्रमाणे ते तुमच्या मेंदूवरही काम करतात आणि त्याचमुळे तुमच्या मनावरही काम करणारे राहतात. म्हणूनच आपल्याला दिसताना शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक बदल आपल्याला दिसतात. यामध्ये शारीरिक बदल तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, जसं की छातीची वाढ होणं असेल, काखेत केस येणं असेल, प्रायव्हेट पार्ट्समध्ये केस येणं असेल, ही तर दिसणारी लक्षणं राहतात आणि तीच मला वाटतं आपल्या सर्वांना माहिती आहेत. मानसिकतेमध्ये अनेकदा आत्ताचं आपलं पाळी येण्याचं वय जर लक्षात घेतलं, पूर्वी साधारण ते 12 ते 14 किंवा 12 ते 16 असं होतं. हळूहळू ते मागे मागे येत ते आता अगदी 8 वर्षापासून पुढे असं येऊ लागलेलं आहे. 8व्या वर्षी सुद्धा पाळी येताना आजकाल आपल्याला दिसते. आता ही झाली फक्त शरीराची परिपक्वता. तेव्हाही खरं तर प्रश्न असतोच की ते शरीर तेवढं परिपक्व आहे का नाही, पण निसर्गाने जे हार्मोनल चेंजेस आपल्याला दिले आहेत त्यानुसार ते शरीर गर्भधारणा करण्यासाठी सक्षम आहे असं समजलं जातं. परंतु आज जेव्हा मानवाने आपल्या विचारांनी प्रगती केलेली आहे, विविध पद्धतीचे शोध लागलेले आहेत, तर त्यानुसार आपण असं म्हणतो की जरी शारीरिक पक्वता आली तरी अजून मानसिक पक्वता किंवा भावनिक पक्वता आलेली नाही. म्हणूनच आपल्याकडे गर्भधारणेचं वय हे साधारण 18 वर्षानंतर समजलं जातं आणि म्हणूनच विवाहाचं वयही आपण पुढे ढकललेलं आहे. पूर्वीच्या काळानुसार पाळी आली म्हणजे तिचं लग्न करून द्या, अशा समजापासून आपण आता बाहेर पडलेलो आहोत आणि आपण एक विशिष्ट वय त्यासाठी फॉलो करतो. यामध्ये होतं काय की ती स्त्री अजूनही पौगंडावस्थेतच आहे, टिपिकल टीनेज ज्याला आपण म्हणू, अशाच वयामध्ये आहे. आणि हे जे बदलणारे हार्मोन्स आहेत ते प्रामुख्याने इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असतात, जे तुम्हाला शरीरातले बदल दाखवतात, गर्भाशयाला अस्तर देण्याचं काम करतात, पाळीचं चक्र नियमित करण्याचं काम करतात, किंवा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणजे स्तनांची वाढ होणं, काखांमध्ये केस येणं, ही लक्षणं आहेत हे दाखवतात. तसेच हे तुमच्या विचारांमध्येही बदल घडवणारे असतात. आता हे वैचारिक बदल म्हणजे काय राहतात? आत्तापर्यंत मूल हे एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये, म्हणजे ज्याला आपण कॉन्क्रीट थिंकिंग असा शब्द वापरतो, त्या पद्धतीने विचार करत असतं. म्हणजे जे समोर दिसतं आहे त्याला सत्य मानून तेवढ्यावरती विश्वास ठेवून ती मुलगी विचार करत असते. त्यामुळे साधारणपणे आई वडील जे सांगतील ते ऐकणं, शिक्षक जे सांगतील ते मान्य करणं आणि त्यानुसार दैनंदिन व्यवहार करत राहणं, इतकं साधं सोपं आयुष्य तिचं असतं. जसे हार्मोनल बदल होतात तसतसं मुलं आपल्याला प्रश्न विचारायला लागतात की हे असं का, हे असंच का. हे जे का विचारायची प्रवृत्ती आहे त्याला आपण म्हणतो की ते अथॉरिटीला चॅलेंज करत आहेत. अथॉरिटीला चॅलेंज करणं म्हणजे काय? आत्तापर्यंत आई बाबा सांगत होते किंवा शाळेतले शिक्षक सांगत होते किंवा घरातले मोठे जे सांगत होते, ही त्यांच्या दृष्टीने अथॉरिटी आहे. काहीतरी एक विशिष्ट मेथड समजावणारी व्यक्ती आहेत, तर त्यालाच ते लोक चॅलेंज करायला लागतात. कारण आत्तापर्यंत जे समोर दिसतं तेवढ्यावरती विश्वास ठेवणारी जी व्यक्ती आहे तिच्यामध्ये मानसिक बदल झाले, तिच्यामध्ये भावनिक बदल झाले, तिची विचार करण्याची पद्धती बदलली आहे. आणि हे विचार करण्याची पद्धती बदलते म्हणजे काय? तर ते ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग करायला लागतात. ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणजे ज्यासाठी समोर ती गोष्ट नाहीये पण तरीही तुम्ही त्याचा लेखाजोखा मांडू शकता. जसं की पाऊस एखाद्या वर्षी कमी पडला तर काय होईल, हा विचार आहे. त्या मुलाने कधी त्याच्या आयुष्यात कदाचित अनुभवलंच नसेल पाऊस कमी पडणं म्हणजे काय आहे. पण हा जो दूरवरचा विचार आहे, ज्यासाठी पाऊस म्हणजे काय, त्याने काय होतं, पाऊस पडल्यानंतर शेती होते म्हणजे काय होतं, त्याच्यामुळे माणसांचं काय होतं, हा जो एक समग्र विचार आहे, तर त्या पलीकडे जाऊन जो विचार करावा लागतो किंवा त्या सगळ्याचा एकत्रित विचार करून काहीतरी निर्णयाप्रत यावं लागतं, तो विचार करण्याची क्षमता त्या मुलामध्ये दिसते आपल्याला. आणि हे विचार करण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण झाल्यामुळे ते प्रश्न विचारायला
सुरुवात करतात की हे असंच का करायचं, ते तसं केलं तर काय होईल, असं झालं तर मी काय करू. आणि यामुळे थोडेसे जे आतापर्यंत नियम पाळण्याची जी मुलांची प्रवृत्ती असते तर ती कमी होताना आपल्याला दिसते. यामुळे घरात सतत खटके उडणं, बरोबर. आजकाल ही ऐकतच नाही वगैरे वाक्य ऐकू येणं, याबरोबर काय होतं, हेच नियम मोडण्यासाठी जो विचार करणं अपेक्षित असतं, ज्यासाठी तुम्हाला कार्यकारण मीमांसा करता येणं गरजेचं असतं की मी असं केलं तर ह्याचा परिणाम हा होईल, असं जर मी म्हटलं तर मला आई बाबा असं म्हणतील, हा जो विचार आहे हाही प्रबळ व्हायला लागलेला असतो. ह्यालाच आपण लॉजिकल थिंकिंग म्हणतो. म्हणूनच या काळामध्ये अनेकदा मुलं घरातल्यांपासून गोष्टी लपवतात, कारण त्यांनी कधी ना कधी गोष्ट सांगून बघितलेली असते. मग ते स्वतःची गोष्ट म्हणून असेल किंवा माझ्या ना मैत्रिणीला असं वाटतं असं म्हणून केलेली सुरुवात असू शकते. अच्छा. पण त्याला मिळणारा पालकांचा रिस्पॉन्स कसा आहे हे बघून मुलं ठरवतात की आपण ह्याच्या पुढे किती सांगायचं, असं कसं वाटू शकतं तुला, हे वाटायचं वय आहे का तुझं, अशा पद्धतीचे रिप्लाय जर पालकांकडून आले तर मुलं समजून घेतात की ही गोष्ट आपल्या घरामध्ये रुचणारी पचणारी नाहीये आणि मग त्याबद्दल किती सांगायचं हे मुलं त्यांचे ठरवत असतात. आणि यामुळे घरामध्ये अनेकदा समरप्रसंग निर्माण होताना दिसतो. पालकांना प्रश्न पडतो की ह्यांचं काय करायचंय, ह्यांना कसं समजावणं गरजेचं आहे. आणि नेमकं मला वाटतं याच ठिकाणी समुपदेशनाची गरज भासते. खरंय. अशा वेळेला खरं तर पालकांचा रोल राहतो तो एका समजून घेणाऱ्या व्यक्तीचा, की हा बदल हा सर्वांमध्ये होणारा आहे, आपल्याच मुलामध्ये एकट्यामध्ये होतोय असं नाही. पाळी येऊन होणारे जे बदल आहेत ना, ते म्हणजे आपण त्याला एक नेहमी छान उपमा दिली जाते बघा, की सुरवंटाचं फुलपाखरू होणं आहे. तो बदल सुरवंटासाठी काही खूप सोपा नसतो ना. तर कोश बनवावा लागतो, त्यातनं बाहेर येण्यासाठी धडपडावं लागतं, तेवढा काळ उपाशी राहावं लागतं, त्रासच येतो. आपलं मुलंही त्या काळामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांमधून जात असतं. ही गोष्ट जर पालकांनी समजून घेतली तर अशा मुलांना समजून घेणं अधिक सोपं होतं. खूप काही करणं अपेक्षित नाहीये. धीराने घ्या, बोला मुलांशी. मुलं जे सांगतात ते सगळ्यात पहिल्यांदा ऐकून घ्या. असंच कसं होऊ शकतं यापेक्षा असं का बरं झालं असेल असा आपण दोघांनी विचार करूया, असं जर म्हटलं तर चर्चा सहज होते, सोपी होते. मुलं तुमच्याशी खुलून बोलण्याची संधी राहते. प्रत्येक मूल हे वेगळं असतं, प्रत्येक स्त्रीमध्ये होणारे बदल हे वेगळे असतात. हेच बदल मुलांमध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघायला मिळतात, कारण निसर्गतः प्रत्येकाची प्रवृत्ती ही वेगळी असते. त्यामुळे आपलं मूल कसं आहे, आपल्या मुलाचा सर्वसाधारण स्वभाव कसा आहे हे लक्षात घेऊन आपण त्याच्याबरोबर कसं वागलं पाहिजे. हे वागणं आपलं 10 वर्षाच्या मुलापर्यंतचं वेगळं आहे आणि तिथून पुढचं वेगळं असायला हवं, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. बरोबर. या टप्प्यामध्ये जसं आता तुम्ही म्हणालात की पालकांनी काय करायला हवंय हे सांगितलं, मग त्यावेळी त्या मुलीची जी मानसिकता असते ती समजून नेमकं समुपदेशन कशा पद्धतीने करायला हवं तिचं. यावेळेला समुपदेशनाचा रोल असा राहतो की अनेकदा मुलींना आपल्यामध्ये होणारे जे शारीरिक आणि भावनिक बदल आहेत ते कळत नसतात. सगळ्यात पहिल्यांदा तर समुपदेशकाचंही काम असंच राहतं की पहिल्यांदा ऐकून घ्या. समोरची व्यक्ती हे आता बाळ राहिलेली नाहीये, ती हळूहळू पूर्ण व्यक्ती होण्याच्या दिशेनेचा प्रवास चालू झालेला आहे. आत्तापर्यंत फक्त ऐकून घेणारी व्यक्ती आता का विचारायला लागली आहे, स्वतः विचार करायला लागली आहे, स्वतः निर्णय घ्यावेत अशी इच्छा ठेवणारी होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांची त्या निर्णय घेण्यामागची प्रोसेस काय आहे ती समजून घ्या. ते समजून घेत असताना त्यांना ह्या गोष्टीचीही जाणीव द्या की काही निर्णय घेण्यासाठी अधिक ज्ञानाची, अधिक प्रगल्भतेची गरज असते. त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो, थोडा अधिक अभ्यास असावा लागतो, अनुभव यावा लागतो. तेव्हा ते निर्णय घेण्यासाठी आणि त्या निर्णयाची जबाबदारी पेलण्यासाठी तुम्ही सक्षम होता. बरोबर. हे सगळं नैसर्गिक आहे, ते स्वीकारायला हवंय. अनेकदा आपण त्याच्या विरुद्ध झगडायला जातो आणि गुंता सोडवण्याऐवजी तो अधिकच गुंतत जातो. म्हणूनच कुटुंबाचा राहतो रोल त्यामध्ये, की कुठेही टोकाचे निर्णय घेण्यापेक्षा वेळ द्या, मुलांना त्यांच्यामध्ये होणारे बदल समजू द्या, त्यांना त्यांच्याशी मोकळेपणी चर्चा करू द्या. ओपन कॉन्व्हर्सेशनचं जर तुम्ही त्यांना वातावरण दिलंत तर हा प्रवास मुलांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत सोपा, सुलभ होतो. बरोबर. स्त्रीच्या मानसिकतेबद्दल आपण जर बोललो, स्पेशली या वयामधली स्त्री, तर यामध्ये तिचे मूड स्विंग्स खूप होत असतात. पाळी येताना, पाळीच्या आधी, पाळीच्या वेळी होणारे शारीरिक छोटी छोटी दुखणी असतील, उलट्यांसारखे त्रास असतील, अंग दुखणं असेल, यामुळे ती ऑलरेडी अस्वस्थ असते.
तिच्यासाठी हे सगळं नवीन असतं. अजून मोकळेपणे आपल्याकडे याविषयी बोललं जात नाही. त्यामुळे असं मलाच होतंय का बाकीच्या माझ्या मैत्रिणींना पण होतं, यावर फार मोठी चर्चा होत नाही. मग ते सगळं स्वतः सहन करत राहणं असतं, त्याबद्दल बोललं जात नाही. अशा वेळी थोडीशी घरची मदत मिळाली तर मुली अधिक कम्फर्टेबल असतात. ह्या बदलांना ते चांगल्या रीतीने तोंड देऊ शकतात. हे शारीरिक बदल झाले. भावनिक बदलामध्ये या काळामध्ये मुलींना कुणीतरी जवळचं असावं, आपल्याला समजून घेणारं असावं असं वाटत असतं. हा आधार अनेकदा पालकांकडनं चांगल्या पद्धतीने दिला जाऊ शकतो. पण हीच वय परत एकदा शाळेमधली महत्त्वाची वर्ष ठरतात. साधारण 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंतची, जेव्हा की मुलांकडनं अपेक्षा केली जाते, ही परीक्षा आहे, त्याचे मार्क आहेत, त्याचा परफॉर्मन्स आहे, इथे पहिलं यायचंय, इथे शाळेला रिप्रेझेंट करायचंय. आणि ह्या सगळ्याचा दबाव एवढा राहतो की खरंच त्या मुलीला भावनिक गरज काय आहे त्या मुलीची ह्याच्याकडे अनेकदा लक्षच दिलं जात नाही. आणि मग कुठेतरी मुलीला असं वाटायला लागतं की मी फक्त यांच्यासाठी मार्क मिळवण्याचं मशीन आहे, किंवा एक मिरवण्याची गोष्ट आहे की अरे माझ्या मुलीला एवढे मार्क मिळाले, माझी मुलगी इथे चांगलं करते. आणि ऍक्च्युली मला काय वाटतं आता हे कुणालाच समजून घेता येत नाही. यातून मुलींना एकटेपणा येऊ शकतो, किंवा यामधून मुली घरापासनं स्वतःला स्वतंत्र समजायला लागतात की मला कुणी घरात समजूनच घेत नाहीये, अशी भावना प्रबळ होते. आणि यामुळे बाहेरचं मित्रमंडळ, ज्याला आपण पियर ग्रुप म्हणतो, तो जास्त जवळचा वाटतो. त्यांच्यावरचा प्रभाव फार दिसायला लागतो. माझी मैत्रीण असं करणार आहे म्हणून मला असं करायचंय, किंवा मी असं नाही केलं तर मला ग्रुपमध्ये कोणी घेणार नाही, ह्या पद्धतीची मतं दिसायला लागतात. किंवा आणखीन थोडंच याचं एक्सटेन्शन म्हणजे माझ्या ग्रुपमध्ये सगळ्यांना बॉयफ्रेंड आहे, मला पण बॉयफ्रेंड हवा, याचं जे प्रमाण आहे. कारण ही अत्यंत नैसर्गिक भावना असते या वयातली. पाळी येणं म्हणजे आपलं शरीर पुनरुत्पादनासाठी सक्षम असणं आहे. त्यामुळे निसर्ग त्याचे खेळ दाखवणारच आहे. पण हा जर मुक्त संवाद घरामध्ये नसेल तर त्याची तरतमता, त्यासाठी लागणारी वैचारिक, मानसिक, भावनिक प्रगल्भता आपल्याकडे नाही, ही समजच मुलांना येत नाही. कारण परत एकदा त्यांना घरापासून तुटलेलं असल्यासारखं वाटतं. हे घर माझं आहे, ही घरातली लोक मला समजून घेऊ शकतात, ही जाणीव, ही भावना त्यांना होतच नाही. आहार आणि व्यायाम यांचा काय रोल राहील या टप्प्यामध्ये? बदलत्या शरीराच्या गरजा फार बदलत्या असतात. आत्तापर्यंत मुलांना आवडीने, चवीने, त्यांच्या आवडीने खायला घालणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत, तर त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. दर महिन्याला एक विशिष्ट प्रमाणामध्ये स्वच्छ रक्त, शुद्ध रक्त शरीराबाहेर जातं आहे, तर तेव्हा शरीराची झीझी होणारच आहे. अशा वेळी आहारामध्ये लोहाचं प्रमाण पुरेसं राहील, त्या पद्धतीचा आहार घेतला जातोय ना, ज्याला आपण आयुर्वेदाने षड्रसात्मक आहार म्हणतो, असा आहार घेतला जातोय ना, ओव्हर इटिंग होत नाहीये ना, ज्याला आपण म्हणतो की आत्ता मी हे खाल्लंय, थोड्या वेळाने मला चव आली, माझा मूड बदलला म्हणून मी हे खातोय, हे होत नाहीये ना. कारण परत एकदा मानसिक बदल, भावनात्मक बदल हे ह्या काळातली अत्यंत नैसर्गिक असणारी गोष्ट आहे. आणि त्याला जर तुम्ही योग्य पद्धतीचं वळण नाही लावलं ना, तर त्याची लक्षणं म्हणजे त्याचे वर्तनात्मक बदल आपल्याला इथे दिसतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, किंवा मनाला येईल तेव्हा खाणं, एकांगी खाणं, वाटेल तेव्हा आणि वाटेल ते खाणं, त्याबद्दल घरच्यांचं न ऐकणं, परत एकदा त्यांचं वर्तनात्मक बदल आहेत, त्याला भावनिक आधाराची गरज असते, तिथे मुक्त संवादाची गरज असते, तरच या गोष्टींना योग्य वळण लावता येतं. बरोबर. आणि व्यायामाबद्दल काय सांगाल? हे बदलतं शरीर आहे, तो बदल सुखकर होण्यासाठी आणि त्यामध्ये येणारे मानसिक किंवा भावनात्मक बदल आहेत ते नीट राहण्यासाठी आपल्याला व्यायाम करणं अत्यंत गरजेची गोष्ट राहते. यामध्ये अनेक जण स्पोर्ट्स पर्सनॅलिटी असतात, मुलांचा खेळाकडचा ओढा वाढतो, स्पर्धात्मकता कळते आणि त्या दृष्टीने ते स्वतःला तयारही करतात. पण ज्यांच्यामध्ये हे नाहीये किंवा ज्यांना खेळ हा गोष्ट खूप आवडीची नाहीये, तर किमान त्या लोकांनी दररोज 45 मिनिटं तरी योगासनं करावीत. कुठलाही स्पोर्ट्स प्रकार असेल त्यासाठी जावं, पण 45 मिनिटं शारीरिक हालचाली अत्यंत गरजेच्या राहतात. त्याचबरोबर मेडिटेशन, प्राणायाम याचाही खूप मोठा रोल तुमच्या मूड स्विंग्सना कंट्रोल करण्यासाठी, मानसिक चंचलतेला कंट्रोल करण्यासाठी राहतो. त्यामुळे तुमचा फोकस सुधारतो, कॉन्सन्ट्रेशन सुधारतं आणि मला नक्की काय होतं आहे आणि मला कुठपर्यंत पोचायचं आहे, हा जो एक विचार करण्याची क्षमता आहे किंवा हा जो एक मोठा प्रवास आहे टिपिकल टीनेजर्सचा, तर तो होण्यासाठी त्याची खूप मोठी मदत होते. आणि नेमकं आपल्या आत्ताच्या आयुष्यामध्ये किंवा मार्कांच्या मागे धावताना हीच गोष्ट विसरली जाते. मुलांकडूनच नाही तर पालकांकडूनही याकडे दुर्लक्ष होताना दिसतं, ज्याचं स्त्रीच्या शरीरावरती खूप मोठा परिणाम होताना आपल्याला दिसतो. वाढते PCODचे आजार असतील किंवा फायब्रॉइडच्या समस्या असतील
असतील किंवा पुढे जाऊन आलेलं वंध्यत्वासारखे ट्रीट करायला अवघड अशा कंडिशन्स असतील, त्याची पाळंमुळं कुठेतरी या काळामध्ये दुर्लक्ष झालेल्या आहार विहारात्मक गोष्टींकडे राहतात. बरोबर, म्हणजे हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे स्त्रीच्या आयुष्यातला. अतिशय महत्वाचा टप्पा राहतो. आता यानंतरचा टप्पा येतो तो म्हणजे प्री प्रेग्नन्सी आणि आफ्टर प्रेग्नन्सी. त्याबद्दल काय सांगाल? पाळीची सुरुवात होते ती मुळातच गर्भधारणेसाठी होते. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्या बुद्धीच्या जोरावरती गर्भधारणेचं वय हे आपण स्वतःला चांगल्या गोष्टींमध्ये एंगेज करून पुढे नेलेलं आहे. आजकाल शिक्षणाचा असलेला प्रभाव, त्यामध्ये असलेली स्त्रियांची वाढती गुंतवणूक हे लक्षात घेता हळूहळू हे वय मुळातच 30च्या जवळ गेलेलं आहे. ती खरं तर 30 आणि त्याच्या पुढे म्हणणंच अधिक योग्य राहील. यामध्ये होतं काय की आपली भावनिकता ही पूर्णपणे स्ट्रक्चर्ड झालेली असते. जी एक मानसिक लवचिकता राहते, मानसिक आणि शारीरिक दोन्ही, जी 20, 22, 24 राहिलेली असते तर ती तोपर्यंत राहतच नाही. ही गोष्ट अशीच पाहिजे, ती त्या पद्धतीने झालेली असली पाहिजे, असे आपले विचार पक्के व्हायला लागतात, आपल्या धारणा पक्क्या व्हायला लागलेल्या असतात. आणि त्यामुळे हा जो नैसर्गिक बदल आहे किंवा नैसर्गिक प्रवास आहे मातृत्वाचा, तो थोडा शरीरालाही आणि मनालाही झेपवायला अवघड होतो. शारीरिक बदल तर आपल्याला माहितीच आहेत. पहिल्या 3 महिन्यामध्ये साधारणपणे उलट्या मळमळ असणं, चव नसणं, कुठल्याही वासाने उलटी वाटल्यासारखं वाटणं किंवा वास नकोसे वाटणं, थकवा वाटणं, ही तर अत्यंत कॉमन लक्षणं राहतात. पण ह्यामुळे जी मानसिक अस्थिरता येते ती झेपवणं काहीसं अवघड जातं. परत एकदा काळाच्या बदलामुळे आलेली न्यूक्लिअर फॅमिली पद्धत असेल, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, कोणाचं वय लहान होतं, त्यामुळे आजूबाजूला माणसं असत, काळजी घेतली जायची, खाण्यापिण्याला वेगवेगळ्या पदार्थ चवी करून दिल्या जाईल किंवा अनुभवी महिलाही असायच्या की ठीक आहे हे काही काळापुरतंच आहे, हे पण जाईल, असं जे एक सांगणं असतं, जे एक धीर देणं असतं, तर ते असायचं. आत्ताच्या काळामध्ये जेव्हा नवरा बायको दोघंच जण राहत आहेत, दोघंही जण दिवसभर काम करतायत आणि घरी येऊन परत घरातलं काम करायचं आहे, अशा वेळेला हा कामाचा ताण आणि प्लस शरीरामध्ये होणारे बदल, त्यामुळे कमी झालेली भूक, आलेला शारीरिक थकवा, सतत वाटणारी चिंता की हे होतंय, हे बरोबर होतंय, नाही होतंय, माझं बाळ नीट आहे का नाही, मला आज उलटी झाली, बाळाला पुरेसं पोषण मिळालं असेल का नाही, असे पडणारे जे प्रश्न असतात तर त्याची उत्तरं द्यायला घरात कोणी असत नाही. त्यामुळे त्याचा ताण वाढायला लागतो. ह्याचा परिणाम म्हणून हे जो छान आनंदी प्रवास आहे ना, त्याच्याऐवजी जाता ताणच जास्त यायला लागतो. आपण पालकत्व नीट करू शकतो का नाही, आपण खरंच तेवढं सक्षम आहोत का, मुळात बाळाची जबाबदारी पेलायला मी घरकाम करू, बाहेरचा माझा जॉब करू का माझ्या बाळाला सांभाळू, त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा मला नीट जमतील का नाही, असे अनेक तऱ्हांचे प्रश्न नवीन आई होणारीला पडत असतात. आणि परत त्याच्यासाठी संवाद करायला कोणी नसतं किंवा ह्यामध्ये सपोर्ट सिस्टीमची जी आज आपल्याला कमतरता जाणवते, तर त्यामुळे येणारा एक ताण स्वतंत्रपणे वाढत असतो. ह्यामुळे जर ती स्त्री खूप उदास दिसायला लागली किंवा तिचे खूपच मूड स्विंग्स होत आहेत की जे तिला स्वतःला मॅनेज नाही करता येत आहेत, असं जर दिसलं, ही लक्षणं जर 2 आठवड्यांपेक्षा जास्त टिकली, तर आपल्याला वैद्यकीय सल्ल्याची गरज पडू शकते. आज अशी उत्तम पद्धतीची मेडिसिन अवेलेबल आहेत की जी तुम्हाला प्रेग्नन्सीमध्येही घेता येतात आणि एक छान सपोर्ट सिस्टीम देऊन आपण ते मॅनेज करू शकतो. करिअरिस्ट महिला असतात, रोजची धावपळ असते, प्रवास असतो, घरातली कामं असतात आणि मग एक कुठेतरी असं मनात येतं की मी एवढी धावपळ करते तर मला व्यायामाची गरज नाही. आणि प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करावा की न करावा याबाबत सुद्धा अनेक जणींच्या मनामध्ये शंका असते, तर त्याबद्दल काय सांगाल? आधी म्हटल्याप्रमाणे आत्ताचं प्रेग्नन्सीचं वयच मुळात वाढतं आहे, त्याबरोबर येणारा ताण, कारण ताण हा सगळ्यात जास्त शारीरिक बदल करवतो. आहार विहारात्मक बदलापेक्षाही ताण हा तुमच्या शरीरावरती खूप मोठे बदल शरीरामध्ये घडवत असतो. त्यामुळे ह्या सगळ्याला तोंड देताना आम्ही वैद्य लोक तर सांगतोच की आपल्या दिनचर्येमध्ये व्यायाम हा दैनंदिनीचा भाग आहे. त्यामुळे त्यासाठी वेगळं काही जे करावा का नाही अशी शंकाच असू शकत नाही, तो करायचीच गोष्ट आहे. फक्त किती आणि कधी एवढा प्रश्न राहू शकतो. तर साधारण प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यापासून पहिले 3 महिने थोडक्यात गर्भस्थिरावेपर्यंत कुठल्याही सल्ल्याशिवाय व्यायाम करू नये, किंबहुना संपूर्ण प्रेग्नन्सीमध्ये योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा, तो नक्कीच फायद्याचा राहतो. आता प्रेग्नन्सी राहण्यासाठीच जर काही अडचणी येत असतील तर त्याला अनुषंगून विशिष्ट पद्धतीचा व्यायाम करणं किंवा विशिष्ट आसनं करणं, असं एक डिझाईन तुम्हाला योग्य त्या सल्ल्याने घेता येऊ शकतं. तुमची शारीरिक स्थिती व्यवस्थित असेल तर तुम्ही नॉर्मली जो तुम्ही व्यायाम करता आहात तो चालू ठेवायला काहीच हरकत नसते. मग ते चालणं, धावणं, पळणं काहीही असेल, प्रेग्नन्सी राहीपर्यंत तुम्ही व्यायाम करूच शकता, किंवा तो केलाच पाहिजे. तर प्रेग्नन्सी राहणं आणि ती हेल्दी कॅरी होणं, म्हणजे पूर्ण 9 महिने नीट राहणं,
हे सहज शक्य होतं. अदरवाईज आपल्याला आहार विहारात्मक बदलामुळे PCOD सारखं लक्षणं दिसणं किंवा सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण तरीही प्रेग्नन्सी राहतच नाहीये किंवा राहिली तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ॲबॉर्शन होऊन जात आहे, अशा पद्धतीच्या गोष्टी दिसून येतात, वारंवार घडताना दिसतात आणि मग त्यासाठी आपल्याला प्रॉपर वैद्यकीय सल्ल्याची गरज भासते आणि ज्यामध्ये परत एकदा आपण आहार आणि विहाराकडे येतोच. बरोबर. या टप्प्यानंतरचा टप्पा म्हणजे जेव्हा ती स्त्री आई होते, म्हणजे तिचं सुद्धा ते नवीनच असतं आई होणं. जसं बाळ छोटं असतं तशी आई म्हणून ती स्त्री सुद्धा नवीनच असते. त्यामुळे त्या सगळ्याला जुळून घेणं आणि एकंदरीतच स्वतःचे मूड्स आणि त्या बाळाची सगळी दिनचर्या ह्यामध्ये खूप तारेवरची कसरत होते तिची. तर या टप्प्यामध्ये काय सल्ला द्याल? आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर मुळातच प्रसूतीनंतर शरीरामध्ये एवढे 9 महिने जो गर्भ वाढत असतो तो शरीराबाहेर गेल्यामुळे शरीरामध्ये जी पोकळी निर्माण होते त्यामुळे किंवा त्या एकंदर एफर्ट्समुळे प्रसूतीच्या जे काही कष्ट आहेत तर त्यामुळे शरीरामध्ये वाताची वृद्धी झालेली असते. शरीर थकलेलं असतं पूर्णपणे. जिथे एका आहारामध्ये एका शरीराची वाढ किंवा त्याचं पालन पोषण होणं अपेक्षित असतं तिथे शरीर 2 जीवांना पोसत असतं. त्यामुळे आईची शारीरिक अवस्था ही अतिशय थकलेली अवस्था असते, गलित गात्र ज्याला म्हणता येतं अशी अवस्था असते. त्यामुळे तिला विश्रांतीची प्रचंड गरज असते, शारीरिक आणि मानसिक दोन्ही विश्रांतीची गरज असते. ह्यामध्ये होतं कसं, साधारण 2ऱ्या ते 3ऱ्या दिवसापासून बेबी ब्ल्यूज म्हटलं जातं त्यांना, की एक चिंता वाटायला लागते. बाळ नीट झोपलंय ना, बाळ पाळण्यात झोपलंय तर उठून बघणं, झोपलंय ना नीट, बाळ नीट श्वास घेतय ना, बाळाने शू तर केली नसेल ना, त्याला रोज शी होतीये ना, मग 3 वेळाच का झाली, 4 वेळा का नाही होते. या ज्या छोट्या मोठ्या गोष्टींच्या चिंता आहेत हे जाणवणं आणि त्याचं चिंता करणं हा वेगळा विचार राहतो. किंवा बाळ रात्री रडलं आणि मला जागच नाही आली तर, ही तर खूप कॉमन गोष्ट आहे मला वाटतं, प्रत्येक नवीन आईला वाटणारी. पण निसर्ग पण फार मजेदार असतो की बाळाचं रडणं ऐकण्याआधी अनेकदा आईला जाग आलेली असते की अरे आता बाळाला माझी गरज लागणार आहे असं. तर ही जी नाळ जोडलेली असते तर त्याच्यावर विश्वास बसायला सुरुवातीचे जे काही दिवस जातात एवढ्या थकलेल्या अवस्थेला हा मानसिक ताण झेपत नाही आणि त्यामुळे त्या चिंतेमध्ये खरं तर भरच पडते. पण अशा वेळी जर एक छान सपोर्ट सिस्टीम असेल, आई, आजी किंवा सासूबाई अशासारख्या अनुभवी स्त्रिया जर सोबत असतील तर ते लोक बाळाची काळजी घेऊ शकतात आणि त्यांच्यावरच्या विश्वासामुळे ही प्रसूती पश्चात असलेली स्त्री पुरेशी विश्रांती घेऊ शकते, आवश्यक तेव्हा उठून बाळाला स्तनपान करू शकते आणि आपण हे करू शकतो, हे जमतं असा एक विश्वास हळूहळू निर्माण व्हायला लागतो. साधारणपणे हे बेबी ब्ल्यूज आहेत ते 2 ते 5 दिवसांमध्ये दिसतात आणि हळूहळू आपोआप कमी व्हायला लागतात. त्यातली ही लक्षणं जर जास्त राहिली, जास्त काळासाठी राहिली तर आपल्याला डॉक्टरांना सांगावं लागतं आणि आवश्यक तो वैद्यकीय सल्ला आणि वैद्यकीय मदत घ्यावी लागते. या काळात सुद्धा तिची चिडचिड खूप वाढते कारण पुरेशी झोप होत नाही, कारण जसं बाळ उठेल तसं तिलाही उठावं लागतं आणि मग त्याला वेळेचं काही गणित नसतं. त्यामुळे ती सगळी चिडचिड मग घरामध्ये अर्थातच बाहेर पडत असते. तर अशा वेळी समुपदेशन नेमकं काय काम करतं? आत्ताच्या काळात तर बघता प्री प्रेग्नन्सी समुपदेशन ही खूप गरजेची गोष्ट राहिलेली आहे. पूर्वी व्हायचं कसं, मग अशी म्हटल्याप्रमाणे परत एकदा की एकत्र कुटुंब होतं, त्यामुळे घरात बाळंतीण असणं, बाळ असणं, सपोर्ट सिस्टीम असणं, बाळाला बाकीच्यांनी घेणं, हे सगळं होत असल्यामुळे त्या बाईला ऍक्च्युली काय वाटतं किंवा त्या बाईपर्यंत येणाऱ्या गोष्टी ह्या प्रमाणात हा कमी असायच्या, वय लहान असायचं, त्यामुळे हा प्रवास खूप सोपा होता. किंवा घरात लहान मुलं असल्यामुळे त्या स्त्रीच्या मातृत्वाच्या भावनेला आधीपासूनच वाव मिळायचा, ती ते व्यक्त करू शकायची. लहान भावंडांची काळजी घेणं असेल किंवा सासरी गेल्यानंतर तिथल्या लहान मुलांशी खेळणं असेल, ह्यामुळे तिच्यातल्या मातृत्वाला पुरेसा वाव मिळायचा. आता जेव्हा मुळातच मुलं एकटी आहेत, त्यांना भावंडही नाही, अशा वेळेला आपण कुणासाठी तरी करणं किंवा आपलं कुणीतरी असणं की जे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे ही भावनाच माहिती नसते. अशा वेळेला अचानक आलेल्या या मुलाच्या जबाबदारीला तोंड देताना अक्षरशः अनेक बायकांना तीव्र निराशा जाणवते, ज्याला आपण प्रॉपर डिप्रेशन म्हणतो, किंवा सतत वाटणारी चिंता, अति एन्झायटी, अशा प्रकारची लक्षणं दिसतात. कारण त्यासाठी त्यांनी कधी विचारच केलेला नसतो. सर्वसाधारणपणे लग्न झालं की 1, 2, 3, 4 महिन्यामध्ये आता गुड न्यूज कधी, अशाच्या मागे लोक लागतात. किंवा ते बिचार नवदाम्पत्यही त्या दृष्टीने विचार करायला लागतं की अरे आपण ऑलरेडी 30ला आहोत किंवा 30च्या पुढे आहोत, तर आता काय. पण ह्या सगळ्यामध्ये खरंच आपण आई वडील होण्यासाठी मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या सक्षम आहोत का नाही, आणि ते करताना आपल्याला असणारी सपोर्ट सिस्टीम
ह्याबद्दल काय म्हणते, आपल्या आईबाबांचं काय म्हणणं आहे, आपल्या सासू सासऱ्यांचं काय म्हणणं आहे, ते आपल्याकडे येऊन राहू शकतात का, त्यांना हे झेपू शकतं का, ह्याचा विचार तेवढासा होताना दिसत नाही. आणि मग सगळंच नवीन आहे, कुणालाच काही माहीत नाहीये आणि सगळेच गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत, अशी एक चमत्कारिक स्थिती निर्माण होते. म्हणजे जो प्रवास खरं तर त्या आईसाठी पण खूप सुखद असायला पाहिजे, त्या आजी आजोबांसाठी खूप आनंददायी असायला पाहिजे, त्या नव्या होणाऱ्या बाबासाठी फार उत्साहाचा असायला पाहिजे, तर तो तसा न राहता फारच चमत्कारिक आणि ताणाची स्थिती निर्माण होते. आपलं प्लॅनिंग कमी पडतं असं आपल्याला म्हणता येईल. समुपदेशकाचा रोल याच्यामध्ये खूप महत्वाचा राहतो. तो अशा दृष्टीने की एकतर प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग असेल तर ते नवरा बायकोंसोबत कधी कधी फॅमिली काउन्सिलिंगचीही गरज पडू शकते, की ह्या नवीन जोडप्याला आधाराची गरज आहे आणि त्यामुळे त्यांचे सहसंबंध ठीक राहतील किंवा ते राहावेत अशा दृष्टीने कधीतरी समुपदेशन करण्याची वेळ येऊ शकते. त्याचबरोबर प्रेग्नन्सी किंवा पूर्णपणे 9 महिने प्रेग्नन्सीचे, त्यानंतर बाळाचा जन्म हा फक्त आणि फक्त आईची जबाबदारी नाहीये, तर त्यामध्ये बाळाच्या बाबाचाही रोल खूप महत्वाचा राहतो. कारण आता ते एक टीम म्हणून काम करणार आहेत आणि जेव्हा ते टीम म्हणून काम करतात, आपल्याला जिंकायचंय त्या टीमला, तर टीमवर्क हे एकदम स्ट्रॉंग असणं गरजेचं राहतं. आपले विचार एका दिशेने जाणारे असणारे गरजेचे राहतात. यासाठी त्याबद्दलची चर्चा होणं गरजेचं असतं. एकमेकांना काय वाटतं, एकमेकाला कशाची भीती वाटते, कशाने छान वाटतंय, बाळाबद्दलचे विचार आपले काय आहेत, ती जबाबदारी आपण किती पेलू शकतो आहोत, ते पेलण्यासाठी स्वतःला सक्षम कसं करायचंय, या सगळ्याचा विचार होणं खूप गरजेची गोष्ट राहते. तर मला वाटतं ह्या सगळ्या फेज असतात, ह्यातली कुठलीच फेज ही दीर्घकाळ चालणारी नाहीये. बाळ हे प्रत्येक दिवसानुसार मोठं होत असतं, त्यामुळे प्रत्येक दिवसाला लागणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येक फेज ही टेम्पररी आहे हे जर आपण लक्षात घेतलं, त्यानुसार आपली सपोर्ट सिस्टीम तयार केली, त्या दृष्टीने आपली मानसिक तयारी केली, तर हा प्रवास सर्वांसाठी खूप सुखकर होऊ शकतो. स्पेशली ती स्त्री स्वतःचं मातृत्व खूप छान एन्जॉय करू शकते. अतिशय सुंदर असलेली अवस्था आहे मला वाटतं स्त्रीच्या आयुष्यातली. नक्कीच. आणि पुन्हा एकदा आहाराचा मुद्दा इथे मला परत विचारावासा वाटतो, कारण जोपर्यंत ती प्रेग्नंट असते तोपर्यंत तिच्या आहारावरती ते अवलंबून असतं. आता मात्र एक जीव पुन्हा नवीन निर्माण झालेला असतो, तर आता 2 जणांच्या आहाराची काळजी तिला घ्यायची असते, तर त्याबद्दल काय सांगाल? जोपर्यंत बाळ आईच्या स्तनपानावर अवलंबून आहे तोपर्यंत तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ट्रॅडिशनली आहार हा सात्विक असला पाहिजे. कुठलेही तेलकट, वातूळ अशा पद्धतीच्या गोष्टींचं सेवन करणं स्तनदा मातेने अपेक्षित नाहीये, कारण ती जे खाते त्याच्यापासूनच दुधाची निर्मिती होते आणि तेच बाळापर्यंत जातं आहे. त्यामुळे तिच्या खाण्याचं इनडायरेक्ट रिफ्लेक्शन आपल्याला बाळावरती दिसतं. जसं बाळ मोठं व्हायला लागतं तसं मात्र बाळाच्या आहाराची, म्हणजे त्याला वेळेवर स्तनपानावरून कमी करून हळूहळू आहाराकडे नेणं ही त्या स्त्रीची जबाबदारी असते. माझं बाळ अजूनही लहानच आहे, हे परत मगाशी आपण जे म्हटलं चिंता त्याच्यामधूनच येतं. आपलं बाळ वाढतं आहे आणि ते दिवसागणिक मोठं होतं, त्याला दात येऊ लागले, त्याचा अर्थ ते सॉलिड फूड खायला सक्षम आहे, ते बसू शकतंय, ह्याचा अर्थ आपण त्याला बसून भरवू शकतो आहोत. ह्या गोष्टी अनेकदा लक्षातच घेतल्या जात नाहीत. त्यालाही कारण राहतं भीती, की कुठेतरी त्याच्या घशात काही अडकलं तर, त्याला छोटे घास नाही देता आले तर, त्याला चावता नाही आलं तर. अशा वेळी घरातल्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन खूप गरजेचं राहतं. हळूहळू मुलांना सर्व चवीचा आहार देणं ही त्यांच्या निकोप वाढीच्या दृष्टीने गरजेची गोष्ट राहते. आता यानंतरचा अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे अर्थातच मेनोपॉज. तर या टप्प्यामध्ये मला वाटतं प्रचंड मानसिक, शारीरिक, भावनिक बदल स्त्रियांमध्ये दिसतात. तर या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा मी हाच प्रश्न विचारेन की समुपदेशनाची नेमकी काय गरज असते, त्याचा किती फायदा होतो आणि यामध्ये आहार आणि व्यायामाची नेमकी काय भूमिका आहे? आतापर्यंत जे हार्मोन्स स्त्री शरीराला स्त्रीत्व देत होते, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन असेल, जे पाळी येणं, पाळी मेंटेन करणं, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप करणं, हे सगळे करत होते, तर आता कुठेतरी मेनोपॉजला जाऊन त्या हार्मोन्सचं प्रमाण कमी व्हायला लागतं, जे की आपल्याला शारीरिक बदल तर दाखवतच, त्याबरोबर मानसिक आणि भावनिक बदलही दाखवतं. शारीरिक बदलामध्ये तर सरळ दिसणारी गोष्ट असते की पाळीचं प्रमाण व्यस्त व्हायला लागतं. कधी लवकर येते, कधी उशिरा येते, कमी फ्लो होतो, जास्त फ्लो होतो, त्रास होतो, कधी कधी येतच नाही, असं म्हणून फायनली एक दिवशी ती येणं थांबतं. या काळामध्ये त्वचा कोरडी होणं, केस गळायला लागणं, सुरकुत्यांमध्ये वाढ होणं, थकवा वाटणं, खाल्ल्यानंतर पूर्वी इतक्या वेगाने न पचणं, असे शारीरिक बदल आपल्याला दिसतातच. त्याबरोबर मानसिक बदलांमध्ये एकाग्रता आपली कमी होणं, विसरभोळेपणा वाढणं किंवा चिडचिड होणं, छोट्या छोट्या गोष्टींमुळे मूड स्विंग्स होणं फार टोकाचे. म्हणजे आत्ता छान वाटतंय तर थोड्या वेळाने रडावंसं वाटायला लागणं,
अशा पद्धतीचे मानसिक बदल दिसतात. हं. स्त्री चिडचिडी होते कारण तिच्यासाठी हा परत मगाशी म्हटल्याप्रमाणे एक मोठा बदल असतो. बरोबर. आत्तापर्यंत सगळं सुरळीत चाललेलं असतं आणि अचानक मला आता आज हे जमतच नाहीये, सकाळी उठल्यानंतर मला थकवाच वाटतोय, ही भावना काही कुणासाठी सुसह्य असत नाही. त्यामुळे थोडा कुटुंबाचा सहभाग, सपोर्ट मिळाला तर स्त्री या प्रवासातही छान आनंदी राहू शकते. यासाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे आहार आणि विहाराचं खूप महत्त्व राहतं. आपलं शरीर बदलतंय हे जर वेळेवर लक्षात घेतलं तर त्याला अनुरूप असा आहारात्मक बदल जर आपण केले, चांगलं ताजं खाणं, सात्विक खाणं, त्यानंतर गोड पदार्थांचं प्रमाण कमी ठेवणं, थोडं स्वतःकडे लक्ष देणं, व्यायामासाठी स्वतःच्या वेळ काढणं, व्यायाम कुठल्याही पद्धतीचा असेल, चालणं, फिरणं, धावणं किंवा योगासनं असतील, ह्या पद्धतीचा कुठलाही व्यायाम चालू शकतो, पण तो आपल्या दैनंदिनीचा भाग असणं खूप गरजेचं राहतं. यामध्ये मेडिटेशन आणि त्राटकासारख्या गोष्टी ज्या तुम्हाला ताण कमी करायला मदत करतात, चिंता कमी करायला मदत करतात आणि एकाग्रता वाढवतात, अस्वस्थता कमी करतात. याचा दैनंदिन व्यायामाच्या रुटीनमध्ये सहभाग असणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट राहते. आहारामध्ये आपण किती खातो, काय खातो आणि कधी खातो ह्या सगळ्याचा विचार होणं गरजेचं राहतं. तोपर्यंत स्त्री अशा टप्प्यावर पोचलेली असते की तिने आतापर्यंत घरासाठी पुरेसा वेळ देऊन झालेला असतो. आता थोडं स्वतःच्या छंदांकडे लक्ष देणं, कुठेतरी स्वतःसाठी गुंतवणूक करणं हे गरजेची गोष्ट बनून जाते. ज्या गोष्टी आतापर्यंत आपण कुठेतरी कपाटात टाकून ठेवलेल्या असतात त्या सगळ्या बाहेर काढून आपले छंदांचं पुनरुज्जीवन करणं गरजेचं राहतं. तरच हा प्रवास स्त्रीसाठी उत्तम होताना दिसतो. यामध्येही अनेकदा आपल्याला असं दिसतं की घरामध्ये पुरेसा सपोर्ट न मिळाल्यामुळे स्त्रियांची चिडचिड खूप वाढते आणि मग वड्याचं तेल वांग्यावर अशा पद्धतीने ते राग कुठेही बाहेर निघतो. कधी कधी आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत असं स्त्रीला वाटू शकतं. त्यामुळे येणारी खिन्नता असू शकते. प्रत्येक गोष्टीची चिंता वाटते कारण आता शरीर थकलेलं असतं. पूर्वी इतक्या उत्साहाने, घाई गडबडीने गोष्टी करणं, वेळा गाठणं जमतं असं नाही आणि मग त्यामुळे होतं असं की आपण ही वेळ गाठू शकू की नाही, माझ्याकडून हे होऊ शकेल का नाही, अशी एक सततची चिंता लागून राहते. त्याच दरम्यान मुलं आपापल्या नोकरी व्यवसायानिमित्त घरातनं बाहेर गेलेले असतात किंवा शिक्षणासाठी बाहेर गेलेले असतात. त्यामुळे एवढे दिवस ज्यांच्या भोवती स्त्री आपलं पूर्ण वेळ घालवत असते तर तो एक रिकामपणा आलेला असतो तिच्या आयुष्याला. त्यामुळे असलेली अस्वस्थतेमध्ये वाढ होणं, चिंतेमध्ये वाढ होणं हे खूप होताना दिसतं. आणि यासाठी जर तिने स्वतःला आपल्या आहार विहारामध्ये किंवा स्वतःच्या छंदांमध्ये नाही गुरफटवून घेतलं तर मग समुपदेशनाची गरज भासू शकते. किंवा कधी कधी हे सगळं करत असूनही माझं या कशातच मन लागत नाही अशा पद्धतीच्या समस्या घेऊनही येताना आपल्याला स्त्रिया दिसतात. यामध्ये समुपदेशकाचा रोल खूप मोठा राहतो. त्या स्त्रीला धीर देणं पहिलं तर, नंतर एक आत्मविश्वास देणं की फॅमिली तुमच्यासाठी आहे, तुम्ही फॅमिलीसाठी आहात, पण ह्या पलीकडे जाऊन एक तुमचं अस्तित्व आहे जे कधीतरी तुम्ही या सगळ्या प्रवासात विसरून गेला आहात, तर त्याची जाणीव करून देणं, त्यासाठी काम करायला उद्युक्त करणं आणि हाही एक बदल आहे तर तो स्वीकारण्यासाठी त्या स्त्रीची मानसिक तयारी करून घेणं. ह्या दृष्टीने ही समुपदेशनाची प्रोसेस चालते. ह्याचा जर वापर योग्य पद्धतीने झाला तर त्या स्त्रीचं उत्तरार्धातलं आयुष्य हे अत्यंत चांगलं आणि प्रसन्न जातं. आणि कुठल्याही घरामध्ये जेव्हा स्त्री आनंदी असते तेव्हा ते आपसुकच सगळं घर आनंदी असतं. बरोबर आहे. संपूर्ण कुटुंब आनंदी राहतं आणि जे मुलं बघतात पुढच्या पिढीमध्ये तर ते आपोआप मुलांना ते शिकवावं नाही लागत. त्या घरातली मुलं शिकतात की हे करत राहिलं तर आपण असे राहू शकतो. बरोबर. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने मुलांना शिकवायला लागत नाही. त्यामुळे ती आपोआप एक शिकवणही मिळून जाते मुलांना. खरंय. तर मैत्रिणींनो, आत्ताच आपण आपल्या आयुष्यामध्ये जे महत्त्वाचे टप्पे येतात म्हणजे अगदी पाळी येण्यापासून पाळी जाईपर्यंतचे जे महत्त्वाचे टप्पे आहेत त्या टप्प्यामध्ये आपण नेमकी आपली काळजी काय घ्यायला हवी, आहार काय असावा, व्यायामाची किती गरज आहे, त्याचबरोबर त्या टप्प्यावरती आपल्या कुटुंबाने आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपणही थोडी समजूतदारपणा आपलाही दाखवला पाहिजे. आणि आता जसं डॉक्टर म्हणाल्या की योग्य वेळी समुपदेशनाची गरज असेल तर ती घेतली पाहिजे आणि ती एक आपली गरज आहे हे समजून ती घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये काही कमीपणा मानू नये असं मला तरी वाटतं. तर आज तुम्ही इथे आलात आणि खूप सविस्तर चर्चा केलीत आणि खूप छान पद्धतीने सर्व मैत्रिणींना हे समजावून सांगितलं. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि मैत्रिणींतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.